आमचं उज्जैनचं दर्शन खूप लवकर झालं, 10:30च्या आतच. आता आम्ही कालभैरवला जातोय. आता आम्ही कालभैरव मंदिरला आलो आहोत. महाकालेश्वर मंदिर पासून ऑटोने अर्धा तासावर हे मंदिर आहे. आता आम्ही याचं दर्शन घेऊ. इकडून दर्शनासाठी रांग आहे, तिकडे आता आम्ही उभे आहोत. तर कालभैरव मंदिर हे उज्जैन मधील सर्वात फेमस आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवाच्या उग्र रूपांपैकी एक असलेल्या कालभैरव यांना समर्पित आहे. उज्जैन मधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनानंतर कालभैरव दर्शन करण्याची प्रथा आहे. आता आमचं कालभैरवचं पण दर्शन झालंय. आम्ही 2 तास लाईन मध्ये उभं होतो आणि प्रॉपर इकडे सिस्टमच नाही लाईनची. जून मध्ये ती लोक सोडतात आणि जून मध्ये त्यांची लाईन जाते. 2 तास लाईन मध्ये गेले आमचे. दर्शन अगदी 1 सेकंद पण नाही आम्हाला तिथे करायला मिळाला. अर्धा 1 सेकंद का अर्धा पाव सेकंद पण तिथे आम्हाला उभं राहायला नाही. VIP पास डायरेक्ट 600 पर पर्सन. 1200 ते 12 माणसं काहीतरी वेगळं होतं, पण 600 पर पर्सन बोलत होते ऑटोवाले. आणि नॉर्मल लाईनची जराही सिस्टम नाहीये. जून मध्ये ती लोक एक साथ सगळ्या लोकांना सोडतात आणि धक्काबुक्की खूप होते. त्याच्यामुळे खूप वैताग आला. 2 तास लाईन मध्येच होतो आम्ही आणि 2 सेकंद पण दर्शन नाही मिळत. बाकी छान होतं, फक्त यांनी सिस्टम थोडी चेंज केली पाहिजे लाईनची. हॅलो. सो दुपारी कालभैरवचं दर्शन झाल्यानंतर आम्ही लंचला गेलो आणि लंच नंतर माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं. मग आम्ही रूमवर गेलो, आराम केला. 1-1.5 तास मस्त झोपलो, चहा कॉफी प्यायलो आणि मग त्यानंतर परत आराम करून मग आम्ही जेवायला गेलो. 8 ते 9 वाजेपर्यंत जेवणाची सोय होती. सो जेवलो आणि आता आम्ही परत इथे मंदिर जवळ आलो आहोत उज्जैनला. आता आम्ही शयन आरतीला जातोय. खूप थंडी आहे गाईज इकडे. बघा माझ्या आजीला पूर्ण पॅक केलंय तिने. आम्ही आलेलो शयन आरतीला, पण गेट बंद झालाय. 9:15ला गेट बंद झालाय. आम्हाला लेट झालाय, त्याच्यामुळे आता आम्ही दुसरीकडे जातो. आता आम्ही परत हॉटेलवरच जातोय, कारण की इकडे सगळं बंद झालंय. खूप लवकर बंद होतं 9:30 पर्यंत. सो आता आम्ही परत रूमवरच जातोय. आता आम्ही उद्या फिरू. त्यानंतर आता आम्ही हरसिद्धी माता मंदिरचे दर्शन घ्यायला आलो आहोत. या मंदिराला 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ मानले जाते. आम्ही आता रूमवरच जाणार होतो, पण इकडे एक हरिसिद्धी माता मंदिर आहे. सो इकडे आता आम्ही दर्शन घेतलं. खूप सुंदर देवीचं मंदिर आहे. आता आम्ही मग रूमवर जाऊ परत. तर अशा प्रकारे आमचा आजचा फर्स्ट डे संपलाय. कसा होता तुमचा फर्स्ट डे? मस्त. थंडी भरपूर आहे. भरपूर आहे. कडाक्याची आजी थरथरते. हा, थंडी खूप आहे इकडे. सो अशा प्रकारे आमचा फर्स्ट डे संपला आहे. आता आपण उद्या भेटू. भेटूया. बाय.
नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला ओंकारेश्वरचं दर्शन बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून अँड थँक यू फॉर वॉचिंग.